काय कोण बसलेत ते समोर कोण monkey. बसलेत? अच्छा ते मंकी माकड कोण आहेत? तू अशा प्रकारे दोन बायकांनी नवरा टोप्या घातलेल्या आहेत. समुद्र. वाव. श्री जरा पाठी बस. एवढा खाल्लं ना आवाज येत नाही. हा केसर आंबा किती खाली खाली आलेले आहेत. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा बॅकग्राऊंड वेगळा आहे बिकॉज वी आर इन हरिहरेश्वर. आम्ही आज सकाळीच हरिहरेश्वरला आलोय फिरायला. हा सडन इम्प्रॉम्प्टू प्लॅन होता आमचा, 2-4 दिवसातच ठरलेला. सो येस, आमची पाठी खाडी आहे, तिथे आम्ही दुपारी कांदळवन सफारीला जाणार आहे. आणि आता आम्ही चाललोय हरिहरेश्वर टेम्पलला. आम्हाला ऍक्च्युली श्रीवर्धन फिरायचंय, पण आम्ही हरिहरेश्वरला आता खूप सारे बुकिंग्स वगैरे श्रीवर्धनमध्ये होते आणि अजिबात हॉटेल अवेलेबल नव्हते, म्हणून आम्ही हरिहरेश्वरमध्ये हॉटेल बुक केलंय. सो या, बट येस, व्यू इज व्हेरी नाईस, व्हेरी ब्युटिफुल. सो लेट्स गो. आता जाऊया हरिहरेश्वर टेम्पलमध्ये आणि देन दुपारी आम्ही करणार आहे कांदळवन सफारी. लेट्स गो. शेवटी तो क्षण आलेला आहे, तो अभूतपूर्ण क्षण. या क्षणाची माझी एवढी बायको, ओव्हर ऍक्टिंग नाही करायची. चांगले ओव्हर या क्षणाची माझी ऍक्टिंग बायको, रुपये कापले जातील. या क्षणाची माझी बायको लग्न झाल्यापासून वाट बघत होते. एवढे तिला मी आणलेलं आहे श्रीवर्धनला आणि आता चाललो आहे हरिहरेश्वर या मंदिराकडे. तेव्हा तिकडे कमान तिची वरती. सर्वांना वाटेल की आपण कोणाच्या गल्लीत चाललोय, त्या गावात चाललोय, पण नाही, हा रस्ता चाललाय मंदिराकडे. बरोबर ना? मला कसं माहित? मला तर मंदिराकडे चाललंय. खालची वाट दाखव. मला तर पहिल्यांदाच घेऊन चाललाय. काय गरमी आहे यार, डेंजर डेंजर गरमी, डेंजर. मंदिराकडे चाललोय आम्ही आता. समोरच आहे. तिथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो वाटतं. पाण्याचा खूप प्रॉब्लेम येते इथे. सगळे नळाने पाणी भरतात. इथे 2 मंदिरं आहेत, एक काळभैरव आणि हरिहरेश्वर म्हणून त्यांनी 2 ओटी दिली. तर चला जाऊया. इथे पूजा चालू आहे. चपला कुठे काढायच्या आहेत? तिथे अलाउड आहे. हो. आता बाहेर जायचं. आमचं दर्शन झालेलं आहे. मी अशी का दिसली? ऊन लागते. या जाऊ दे, खूप गरमी आहे, खूप ऊन आहे. बट फाईन, आम्ही फिरायला आलोय तर काय टॅन वॅन हो, नो इश्यूज. आमचे नवरे एवढे हुशार आहेत, एवढे मस्त हुशार. दोघांनीही वॉलेट नाही आणलं. दोघेही रिसॉर्ट मध्ये वॉलेट घेऊन आले आहेत आमच्यासाठी खर्च करायला. तर आता आम्ही चाललोय हरिहरेश्वरच्या खतरनाक वादळी अशा समुद्राकडे. वादळी असते समुद्रात. हा, कारण हा समुद्र खूपच खतरनाक आहे. मंकी बसलेत, मला भीती वाटते. काय कोण बसलेत? ते समोर कोण बसलेत? अच्छा ते मंकी, माकड कोण आहेत? तू ये खायला. आंबा खातो, आंबा. अच्छा, अख्खा गुळाचं ते हे असतं ना, हे दोघांना ना इथे ढकलून द्यायला पाहिजे.
आम्हाला जड झालं. इथे 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 टाकून द्यायचं मग. इथे या इथेच डोंगर पडतील तर जरा अक्कल येईल. ब्लॅकी ब्लॅकी समुद्र आहे, व्हाईटी व्हाईटी नाही, ब्लॅकी ब्लॅकी आहे. अशा प्रकारे 2 बायकांनी नवरा टोप्या घातलेल्या आहेत. एवढं करू नका. बस झालं. चला चला आम्ही कॅन्डिड फोटो काढलाय मी. आमची न्यू कॅप उडते बनूची कॅप. एक काम कर ना, ते खालतून हे गाठ बाद इथे इथे हेला खेळ नाही दिसणार. असे खालती जायला ना नाही दिसणार, एवढं नाही दिसून येणार. नशीब. आणि पण राईट टाइम वर एकदम ऊन गेलंय, असं जरा सावली आली, एवढं भारी वाटतंय. येणे नुसतं असंच निघून जाते. चला चला. काय 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 बोलली काय बोलली. किती मस्त आहे. आम्ही जातोय ते फेमस हरिहरेश्वरचं पॉइंट आहे ना, जिथे ते असे वॉक करून स्टेअर्स वरून खाली समुद्राच्या इथे येतात, तिथे आम्ही जातोय. एनिवेज सो आम्ही त्या पॉइंटला जातोय. थोडासा डिफिकल्ट रस्ता आहे कारण खूप शेवाळा आहे. हा आहे हरिहरेश्वरचा फेमस स्पॉट. ते इथून वॉक करून येतात. आम्ही ऍक्च्युली उलट्या साईडून, आम्ही ह्या साईडून आलो, त्या साईडून इथून वरून वॉक करून येतात आणि आम्ही खालून वॉक करून वरती जाणार आहे. आणि इथेच आहे समुद्र. वाव. श्री जरा पाठी बस, माझं स्कार्फ उडेल. अचानक पब्लिक वाटली. आता आम्हाला इथून वर जायचंय. चला जाऊया वर, जाऊया वर. श्री काय करतोयस? मी इथेच फोटो काढत असतो. एवढं घालून आवाज येत नाही, एवढं घालून वरती आलं चालत. माय गॉड. एवढं. हा मी उलट केलं, मग ठीक आहे. उलट केलं म्हणून आपल्याला भारी पडलं. एवढं घालून वरती चालत आलो आणि सगळे वरून खाली जात आहे. आम्ही पागलसारखं दुसऱ्या साईडून गेलो आणि वरती आलो. आणि आता भरती येते. आता पाणी हळूहळू आतमध्ये येत आहे. चला बसा जाऊया. दोघं सोडून गेले आम्हाला. बीच सोडून जातात. इथून दिसतोय वरतून बीच. नाही ना पण डेंजर आहे बीच. हा इथे नाही जायचंय ना आपल्याला, पब्लिक बीच वर जायचंय. आपण पब्लिक बीच वर जाऊया. इथून वरतून हरिहरेश्वरचं टेम्पल दिसतंय. चला चला लवकर जाऊया, भूक लागली आहे. नाही कांदळवनला जायचंय. हे बघ इथे पाठी जेवणाचा प्रोग्राम चालू आहे. चला कांदळवनला जाऊया. स्टार्ट झालं. आमचं कांदळवन सफारी झालेलं आहे. दॅट इज कॉल्ड मॅनग्रोव्ह सफारी इन इंग्लिश. बट ह्या हो नावं खूप डिफिकल्ट होती. सो आय डोंट हॅव एनी आयडिया. मला एकही लक्षात नाही आहे, ना मराठी ना इंग्लिश. त्यासाठी मी अजून एक कांदळवन स्पेशल, मॅनग्रोव्ह स्पेशल हा व्लॉग वेगळा केला आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा. ह्याच्यात फक्त तुम्हाला थोडंसंच बघायला मिळेल, पण जो मी दुसरा मॅनग्रोव्ह वाला व्हिडिओ केला आहे त्याच्यात तुम्हाला सगळी माहिती मिळेल काकींनी दिलेली आणि सगळे डिटेल्स मिळतील. सो तो नक्की बघा. आणि त्यात मी सांगितलं आहे की हे कुठे आहे, काय टायमिंग असतो आणि प्राइस रेंज वगैरे काय असेल ते डिफर करतं अकॉर्डिंग टू सीझन अँड एव्हरीथिंग. सो आता आम्ही आलो आहे जेवायला. आम्ही कुठे गेलेलो? हां आमचं कांदळवन सफारी झाली, त्याचे डिटेल्स मी दिलेत आणि त्याचा ब्लॉग पण तुम्ही बघा नक्की. खूप छान झालाय तो काळिंजे गावात.
आणि आता मग आम्ही गेलो, पेट्रोल भरलं आणि आता आम्ही आलो आहे जेवायला. आम्ही खाणार फिश बिकॉज आम्ही आलो आहे गावात, तर फिश तर खाल्लाच पाहिजे. आहे की नाही श्री? काय खळी पाडतय माकड. मग ते माकडं खाऊन सगळं संपवून टाकतात. हे माझे सगळं लक्ष असतं. हा म्हणजे यांना तेवढी काळजी पण घ्यावीच लागते ना शेवटी. आता किती 50 पाठवले मी, आता अजून काढायचे आता करून टाकतो. खालपर्यंत आहेत. बघतो. ओके सर आंबा किती खाली आलेले आहेत. सो आम्ही दुपारी जेवलो. मी जेवताना ब्लॉग ॲक्च्युली जेवायला गेलेलो तेव्हा ब्लॉग करत होती आणि नंतर आमचं जेवण वगैरे आलं आणि जेवणासोबत आम्ही खूप डिसअपॉइंट होतो म्हणून मी परत ब्लॉगच नाही केला. आणि भूक पण खूप लागलेली, एकतर एवढी गरमी आणि त्याच्यात एवढी भूक लागलेली म्हणून मी काही ब्लॉग केला नाही तेव्हा. आणि जेवण ओके होतं, एवढं काही खास नव्हतं. आणि आम्ही असं झालेलं आम्हाला की माय गॉड, आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो तिथे जेवलो असतो तर बरं झालं असतं, कारण तिकडचा नाश्ता सकाळचा खूप छान होता. पण आम्ही बाहेर होतो म्हणून आम्ही बाहेर जेवलो आणि इट वॉज अ ह्यूज डिसअपॉइंटमेंट दॅट रेस्टॉरंट. आता मला रेस्टॉरंटचं नाव पण आठवतं एनवेज, पण हरिहरेश्वरमध्येच आहे ते. या आता तर आम्ही घरी आलो, घरी म्हणजे रिसॉर्टला आलो आमच्या, आणि फ्रेश वगैरे झालो आणि झोपून गेलो. बिकॉज एवढं उन्हात जाणार कुठे यार, एवढ्या उन्हात तसं पॉसिबलच नाहीये जायला. बट या, आणि आता संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळचे 5 वाजलेत. आता आम्ही फ्रेश झालो, रेडी झालो आणि आता आम्ही चाललोय बीचवरती. बघू त्यानंतर आम्ही अजून काही डिसाईड नाही केलं की काय करायचंय. बट फॉर नाव वी आर गोइंग ऑन बीच ॲट श्रीवर्धन. सो या, लेट्स गो. आम्ही बीचवर आलोय. आपण कुठल्या बीचवर आलोय? श्रीवर्धन बीच. श्रीवर्धन बीच आहे मेन. श्रीवर्धनचा मेन श्रीवर्धन समुद्र किनारा. ओके, ठीक आहे. म्हणजे मला एवढं काय असं वाव नाही वाटलं. का वाटला पाहिजे नाही वाटला. ओके आहे, बीच आहे म्हणून जरा छान आहे, बट ठीक आहे. मला ऍक्च्युली व्हाईट सँड असतात ना ते छान वाटतात. ते पण आहे, ब्लॅक सँड आहे ना. तिकडे पण जाऊ लवकर. ओके ते दिव्याकडच्या रस्त्याला आहे. या साईडला असं छान वाटतंय, लाइटिंग वगैरे मस्त वाटतंय. माझे फोटोज काढा श्री थोडेसे. हो ठीक, आता जरा इथे मज्जा करतो आम्ही, रील्स वगैरे बनवतो आणि मग बघतो काय करायचंय ते. साहेब आम्हाला दुसरीकडे कुठे घेऊन जाणार. जीवना बंदर तिकडे समोर ना, तिकडे तो जीवना बंदर. चला, आमचे रील्स वगैरे बनवून झालेले आहेत. खूप सारे रील्स बनवले आम्ही. हा पण होता हा पण होता त्याच्यात. मित्र भेटला काळू गोरू आहेत गोरू. हा, आम्ही खूप सारे रील्स बनवले, मस्त मस्त बनवले. तुम्हाला लवकरच बघायला मिळतील. घेतलं मी त्याला. दादा जा जाण्याचा सालीला.